मॅम, श्रेष्ठ महाराष्ट्राकडून तुम्हाला हा महिला सन्मान मिळाला, कसं वाटतं? खूप छान, खूप छान. म्हणजे मी 20 वर्ष मी काम करत आले, त्याचं मला असं वाटतंय की मला त्याचं श्रेय मिळालं. खूप छान. आणि श्रेष्ठ महाराष्ट्र खूप छान, म्हणजे ज्या लपलेल्या पडद्यामागची जी लोक असतात आणि काम करत असतात, जे कोणी पुढे यायचं नसतं आणि लोकांना सांगायचं नसतं, पब्लिसिटी करायची नसते, अशा लोकांना तिने शोधून काढले. मधुश्री ग्रेट. मॅम, 2005 मध्ये महापूर आलेला, तेव्हा मुलांचे हाल पाहून तुम्ही उम्मीद नावाची संस्था सुरू केली. तिथे मुलांना तुम्ही शिक्षण देता आणि तो 2005 पासून 2025 पर्यंतचा प्रवास कसा होता तुमचा? प्रवास खूप, म्हणजे मी जेव्हा हे काम करत असताना, जेव्हा बाळ आली त्यावेळेला आम्ही जे फिरत होते, मी माझ्या मुलींना घेऊन मी काम चालू केलं होतं. आणि त्यावेळेला फिरत असताना मला एक जाणवलं की इथे चांगल्या शिक्षणाची खूप गरज आहे मुलांना. कारण मुलं हुशार असूनही त्यांना पुढे येण्याचा हे दिसत नव्हता. आणि त्यांनी मग मला त्यावेळेला असं वाटलं की या मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे, म्हणून आम्ही ती उम्मीद म्हणून संस्था चालू करत गेली आणि तिथून काम चालू. मॅम, मुलांसाठी तुम्ही एक काम करतातच आहात, पण त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील शिर्डीजवळ द्वारकामाई वृद्धा आश्रमासोबत जुडलेला आहात तुम्ही, तर त्याच्याबद्दल जरा सांगाल? द्वारकामाई सेवा आश्रम हे शिर्डीला आहे. आणि मी जेव्हा काम चालू केलं तेव्हा 50 सिनियर सिटीजन्स होते. आता तिथे जवळजवळ 150 सिनियर सिटीजन्स आहेत. आणि आम्ही त्यांना पॅरेंट सर्कल ठेवतो तिथे. आणि खूप छान, म्हणजे तिथे जेवढं काय करता येईल, म्हणजे मुंबईतने त्यांच्यासाठी एक हे प्रोजेक्टर लागला आहे. त्यांना आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा छान मुली बघता यावी. योगा आम्ही चालू केला, तर याच्याच आम्ही योगा चालू केले त्यांच्यासाठी. कारण तिथे जे येणारे जे लोक असतात ती खूप टेन्शनने वगैरे असं बाहेर पडून त्यांना कुणी सोडलेलं असतं, अशा दृष्टीने ती लोक येतात. आणि त्यांचं आम्ही बघितलं डिप्रेशन किंवा त्या लोकांमध्ये थोडंसं एक भावना असते, अरे आम्ही एकटे आहोत. आणि आम्ही प्रयत्न करतो की ते एकटी नाही आहे, आम्ही त्यांची मुलं आहोत, आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि तुम्ही आईवडिलांसारखं प्रेम आम्हाला करा, असं सांगून आम्ही त्या ज्या सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यामुळे आम्ही काम करतो. आणि योगा चालू झाल्यानंतर खूप फरक पडला ह्या सगळ्या गोष्टी. थँक्यू सो मच, खूप छान काम केलं. थँक्यू.